फायनली दर्शन झालेलं आहे. मला 18 डिग्री सेल्सिअसमध्ये थंडी उडवायची असेल तर ती चाय योग्य आहे, नाही तर अयोग्य की आम्हाला रूम नाही भेटत आहे. जर तुम्ही तिला रागे पटकन बोल चला खूप गर्दी आहे आणि औरंगजेबाच्या म्हणजे एका ह्याच्यामध्ये बसत नाही, तत्वामध्ये का बसत नव्हतं की मी कुठल्या मंदिरात वाकून द्यायचं. चला ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर सुस्वागत मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. तर तुम्हाला माहिती आहे आता खूप दिवसांनी दिसतोय, जवळजवळ अर्ध्या महिन्याने रे देवा, अर्ध्या वर्षांनी, माफ करा, अर्ध्या वर्षांनी दिसतोय. थोडासा प्रॉब्लेम झाला, त्यानंतर आपण परत एकदा कमबॅक केलेला आहे आणि कमबॅक याशिवाय होणारच नाही. तुम्ही थंबनेल बघून समजलं असेल मी कुठे चाललोय आणि पाठीमागे स्वतःला सुद्धा उभे आहे. तुम्हाला कळलं असेल मी कुठे जातोय. तर मी चाललेलो आहे ज्योतिर्लिंग बघायला, ते म्हणजे आपले महाराष्ट्रामधलं सर्वात शेवटचं 12वं ज्योतिर्लिंग आणि माझं स्वतःचं 5वं ज्योतिर्लिंग. मी पहिले ओंकारेश्वरला गेलो आहे, उज्जैनला गेलो आहे, त्याचा एक पूर्णपणे व्हिडिओ आहे, ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यानंतर मी भीमाशंकरला सुद्धा गेलो होतो आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वरला गेलो होतो आणि आता चाललो आहे ग्रिजनेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये. आणि माझ्यासोबत आहे मिश्र सोतलेस उर्फ रेवांश ढवळे. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, ह्यांच्याशिवाय कुठे जाऊ नाही शकत. त्यानंतर आहे इथे स्वप्नारी ढवळे आणि त्यांचे मिस्टर योगेश ढवळे ह्यांच्यासोबत. आणि नन अदर दॅन, अगो भाई काय पोज आहे, आपला समाधान दादा, त्याच्यासोबत आपण निघालं आहे ज्योतिर्लिंग टेम्पलमध्ये. आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघू. तर थोडासा आवाज वगैरे सगळ्या गोष्टी होते, सुटली जरा वाजून टाकू. क्या बात आहे. चला ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. अशी एनर्जी आणि पॉझिटिव्हिटीची सुरुवात घेऊन आपण निघूया आता. चला, आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे, कारण का आपल्याला जवळजवळ 7 तासाचा रस्ता गाठायचा आहे. 7 तासाचा रस्ता गाठायचा, अंघोळ करून सकाळी लवकरात लवकर मंदिराचा पाय सुद्धा पडायचं, कारण का सकाळी पाय पडल्यावर कसं एकदम शांत आणि मस्त वाटतं. तर आता आपण निघूया, चला. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत आणि बिल्डिंगच्या खाली आलेला आणि समाधान दादा आपली गाडी आणायला चाललेला आहे. तर इथेच सर्व आता आम्ही बसू सगळे करू. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, कुठेही जाऊ दे, शेठ असे आमचे कालभैरव यांचे सोडायला येतातच. यांची उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर आता समाधान दादा इकडनं आता गाडी आणलीत आणि ते आपला सोतल्यासुद्धा रेडी आहे. हा पण एक त्या जातीमध्येच हा पण एक नेमला जातो, त्यामुळे माझे सगळेच भाजी असे कुत्रा रेवा चिते बाबू बाबू हां बाबू बोलल्यावर बघ घ्या वा काय हवा ती बघा. अगो भाई हे सोतली रे बा, थोडंसं काहीतरी बोल. का गाणं सगळे बघतात ना, एवढ्या दिवसांनी आपण आलो, काहीतरी बोल. हा क्या बात आहे. तर शुभारंभ नारळ पडून घाबरली आपण सोडायला आलं आणि घाबरली, काय बोलायचं. तर मित्रांनो, आता आपण फायनली निघालो आहे, गाडीमध्ये बसलो आहे, सगळं इथे बसलं. इथे बघा ही चिची बसलेली आहे आणि इथे पुढे मिस्टर ढवळे आणि त्यांच्यासोबत छोटे ढवळे सुद्धा बसलेले आहे. समाधान सुद्धा आपल्या पोझिशनला रेडी आहे. तर आता सर्वांनी माझ्यासोबत एकत्र बोलायचं आहे, ज्यांच्याशिवाय कुठली शुभ कार्याची आणि कुठे जायची सुरुवात होत नाही. तर सर्वांनी माझ्यासोबत एकत्र बोलायचं आहे, गणपती बाप्पा मोरया. आता कशी शुभ कार्याला महादेव. पार्वतीला रागेल पटकन, पार्वती जगून काहीतरी बोल बोल काय. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. कसं सगळ्या देवांचा आदर, बाकी कोणाला रागाला नाही आलं पाहिजे, त्यामुळे बाकी सगळ्यांचं घेतलेलं आहे. आणि आता आपण निघूया थेट समृद्धी महामार्गाच्या दिशेने डायरेक्ट टेम्पलची. चला, पुढे काय झालं तर मी दाखवतो, नाही तर झोपलो डायरेक्ट सकाळी भेटेल. हा काय, चला. तर मित्रांनो, आता आपण समृद्धी महामार्गाने मध्ये एक हॉल्ट घेतलेला आहे. त्या हॉल्ट आम्ही घेतलेला आहे पेट्रोल पंपवर CNG भरायला. ह्याला टाईट आहे, थोडंसं लांब आहे, पण समृद्धी महामार्गाचा एक फायदा झाला की लवकर आपण पोचतो आहे. म्हणजे जिथे 7 तासाचा रस्ता होता तिथे स्ट्रेट टू स्ट्रेट मस्तपैकी 4-4.5 तासामध्ये पोचतो. आता पुढे अजून 1.5 तासाचा रस्ता आहे. पण आता सीन असं झाला की दादाने समृद्धी महामार्गावरून गाडी टाकली, तर किस्सा असं होता की समृद्धी महामार्गाला गेल्यावर ना आजूबाजूला काय नाही, नुसतं जंगल आहे कुत्र्यासारखं.
ते जंगल असल्यामुळे आपल्याला झाली बाथरूमला आपल्याला माहीत नव्हतं नाही इथे इकडनं गाडी टाकली आहे. तर मी भाई बसलो आहे मस्तपैकी छान असा डेंजर किस्सा आहे जरा ऐका पूर्णपणे. तर इकडे बोललो दादा बाथरूमला झाले भाई बोला अरे आता थोडं लांब आहे. तर मी भाई लंबी राईड नाही करनी जाता भाई बसलो आता बोललो जाऊ दे कंट्रोल करूया. आलो इथे ह्याच्यामध्ये पण इथे सीन असं झाला की इथे बाथरूमला गेलो आणि भाई सगळे म्हणजे माझ्यासोबत पण अशी बाकीची जण होती कोणतरी. मी पण बसलो आहे बाथरूमला बसलो आहे. सीन असं आहे की पाणीच नाही. हसण्यासारखी गोष्ट आहे की पाणीच नाही. पण कसं आहे ना कुठेतरी आपले पुण्य चांगले आहेत. त्यानंतर मला कळलं की भाई मी ज्या बाथरूममध्ये बसलो आहे तिथे पाणी आहे. येतं थोडं येतं पण पाणी थेंबी तळेसाचे पण पाणी आहे. बाकीच्या ह्याच्यामध्ये सगळे असे माझ्या मते रॉ मटेरियल टाकून उठलेले. पण मी एकदम प्रॉपर एकदम शिशी एकदम प्रॉपर छानपैकी करून उठलो आहे. त्यानंतर ह्याच्यावर मला सांगायचं किस्सा एवढंच होतं की पाणी नव्हतं आणि माझ्याकडे पाणी होतं. म्हणजे दुसऱ्याची बालडी रिकामी होती पण माझी भरलेली. कारण का आपण चांगल्या आश्वासनाने कुठेतरी देवदर्शनाला चाललो आहे ना की नाही. तर देव असं थांबून नाही ठेवणार आपल्याला. बस क्या एवढंच मला सांगायचं होतं. आता इकडनं निघू थोडंसं झोपावं लागेल मला कारण का कंटाळा आला आहे हो. असं जागरण करून फुकट केली ना मग ते कसं जागरण बिगरण म्हणजे आजारी पडण्याची लक्षणं होतं. तर थोडंसं मी झोपेल. हे बघा ह्यांचे नुसतं काय वेगळंच चाललेलं असतं. आता थोड्या वेळात आम्ही इथं निघू 1.5 तासानंतर आम्ही तिकडे पोहोचू. तिकडे पोहोचूनंतर दाखवू कुठे तर काय थांबवणार आहे आणि जी माहिती म्हणजे कुठली कसं काय मी आलो कुठनं आलो कुठे थांबलो काय झालं ते उद्या सगळं दाखवेल. कारण का आता कसं नाही आहे आता थोडं डोळ्यात झोप असल्यामुळे ना मला कंटाळा आलं सगळं सांगायला. असं थंडी 18 डिग्री सेल्सिअस आहे. मी जस्ट बघितलं एवढी थंडी आहे. आमचं या कुत्र्याचं बघा नुसता कुडकुडी झाली आहे. हाफ पॅन्ट आता काढला का आता बाई थोडंसं ऍडजस्टमेंट दिसायला म्हणून बाकी काही नाही. आता पॅन्ट घेतलं तर चला निघू CNG भरून झाल्यावर. तर मित्रांनो आता CNG भरून निघालो. तर इथे हा बघा इथे एक नाही आहे काय अरे वा हा चांगला रिव्ह्यू भेटला. आणि त्यानंतर इथे हा बघा फूड मॉल आहे. तर फूड मॉलमध्ये आता रात्रीच्या वेळी फक्त चाय होती. चाय कशी होती एकदम जबरदस्त होती. क्या बात आहे एकदम छान होती. बट आता थोड्या वेळापूर्वीच दादा काहीतरी बोलला की चाय आणि चायला बाथरूम मध्ये पाणी नाही ते माझ्यामध्ये चायला वापरलं असं वाटत होतं. पण एकदम पाण्यासारखी चाय होती पण ठीक होती. त्यातल्या त्यात पिण्यासारखी होती. जर तुम्हाला 18 डिग्री सेल्सिअस मध्ये थंडी उडवायची असेल तर ती चाय योग्य आहे नाही तर अयोग्य आहे. जाऊ दे इथे काहीतरी करतात काय दाखवायला नको डेंजर काहीतरी करतात बाबा. त्यांचा ग्रुप इकडे आले त्यांचा ग्रुपच वेगळा आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आम्ही इथे पोचलो आहे भुवनेश्वरला मंदिरामध्ये. पण आमचा सीन असं झाला की आम्हाला रूम नाही भेटत आहे. जर तुम्ही कधी असं इथे याल शनिवार रविवार पकडून तर बाई प्री बुकिंग करा. कारण का इथे असं उज्जैन ओंकारेश्वर यांच्यासारखे असे भरपूर स्पॉट नाही. खूप कमी लॉन्ज आहेत कमी रूम्स आहेत आणि इकडे अख्खा पब्लिक आला का सगळे रूम पॅक्स होतात. तर आता आम्ही इथे बघतो कुठे रूम भेटत आहे का काय. कारण का नुसतं कुत्र्यासारखं फिरतो काय अर्थ नाही आहे. बघू काय ना काहीतरी होईल. शंभू आहे. तर आम्ही आता इथे पोचलो आहे. आम्हाला कुठेच काय भेटलं नाही काय राहायला गेलं. तुम्हाला रिकमेंड करेल तर तुम्ही येत असाल असं ऑफ डेला किंवा सुट्ट्यांच्या दिवशी तर कंपल्सरी बुकिंग करून या. कारण का इथे तेवढी सोय नाही आहे जेवढी इतर ठिकाणी असते. म्हणजे खूप सारे लॉज वगैरे इथे नाही. थोडासा असा गावसारखा एरिया असल्यामुळे ना इथे तेवढ्या गोष्टी नाही आहेत आणि पटकन अवेलेबल नाही होत. इथे एक दुसरा ऑप्शन आहे की नॉर्मल डायरेक्ट गरम पाणी देऊन पटकन अंघोळ होते. पण ते अर्ध शेवटी बाहेरच करावी लागते. तर आम्ही अशी कालची अंघोळ होती म्हणून आता काय ऑप्शन नसल्यामुळे आता आम्ही बाहेरच चेंज करून दर्शनाला निघत आहे. कारण का अभिषेक आणि आरती ही सुरुवात झालेली आहे. त्यानंतर 9 नंतर आतमध्ये पिंडीला हात लावायला देत नाही. त्यामुळे आम्ही डिसिजन असं घेतलं की डायरेक्ट जाऊयात जे होईल ते होईल. बघू आता दर्शन कसं होतं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही पण जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवेल. चला वी आर रेडी एकदम प्रॉपर असं खाली बघा लुंगी वगैरे घालून आम्ही आता रेडी झालो. आता त्यानंतर आता आम्ही निघतो आहे. थोडे चेंजेस वगैरे म्हणजे तयारी करतात. त्यानंतर आम्ही आता निघू दर्शनाला. खूप गर्दी आहे. आज सगळे कुठनं लोक आले काय माहीत नाही. पण जे काय होईल थोडंसं दाखवेल तेवढं दाखवेल. कारण का इथे स्ट्रिक्टली अवॉइडच आहे की मोबाईल बाहेरच ठेवावा लागेल. तर बघू आता पुढे काय होतं. थंडी बेकार आहे. 12 डिग्री आहे. 12 डिग्री म्हणजे थोडा वेळ कुल्फी.
तर मित्रांनो असं पॉझिटिव्ह वालं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे. कारण की पहिले तर गाडीत आलो आहे. कारण की कसं होतं बाहेर एवढा 12 डिग्री सेल्सिअस आहे ना, अक्षरशः तोंडाला असं होत होतं. तर गाडीत आलं, थोडंसं गरम झालं, आता थोडंसं शांत वाटतंय. त्यानंतर आपलं स्वतःला इथे पाठी बसला, उलटा वरला काय माहित नाही, उलटी गाडी झालं तर काय करतं. तर आता दर्शन एकदम छान झालं. तिथे कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे मी कॅमेरा अलाउड नाही तिथे मी अजिबात नाही दाखवत. कारण कसं माहिती आहे फुकटखाली कुठल्या नियमांचं उल्लंघन नको म्हणून आपण. आता आपलं तिकडे दर्शन झाल्यानंतर आता आपण निघालोय भद्रा मारुती या देवस्थानी. तिथे असं म्हणणं आहे की तिथे असं मारुती आपण नेहमी हातामध्ये पर्वत किंवा असा गदा बिदा घेऊन असा फोटो गेलाय. तो मारुती असा झोपलेला आहे. तो आपण थोडासा बघूया. तिकडे जर शूटिंग करता आली तर तिकडे पण करून नाही तर आपण पुढचं बघू जे काय असेल ते. पण दर्शन एकदम मस्त झालं. पहिलं तर मी खूप असं ऐकलेलं की या देवस्थानी आहे ना औरंगजेबानी खूप प्रयत्न केलेले. पहिले तर म्हणजे जसे 16व्या शतकामध्ये तसं खूप तोडाबिडाचं चाललेलं मंदिरं, त्यांची जो मोहीम होती त्या ह्या मंदिरामध्ये ती मोहीम राबवली नाही गेली, प्रयत्न खूप केले. त्याचं कारण असं होतं की आता गेट मंदिराचा मोठा झालाय, पण पहिला गेट होता ना तो छोटा होता आणि औरंगजेबाच्या म्हणजे एका ह्याच्यामध्ये बसत नाही, म्हणजे तत्वामध्ये त्या बसत नव्हतं की मी कुठल्या मंदिरात वाकून जाईल. तर कारण का गेट छोटा असल्यामुळे कसे पहिलेचे 7-8 फूट असायचे ना, लोकांना वाकून जायला लागायचं. तर औरंगजेबामध्ये ते नव्हतं की भाई मी कोणाच्या कुठे वाकणार नाही. त्यामुळे हे मंदिरामध्ये तो पोचू नाही शकला. एकमेव मंदिर आहे असं 12वं ज्योतिर्लिंग आपल्या पूर्ण इंडियामधलं. मी चुकून पहिलं महाराष्ट्राचं बोललं, चुकून इंडियामधलं 12वं ज्योतिर्लिंग आहे, शेवटचं ज्योतिर्लिंग आहे जिथे पिंडीला हात लावायला देतात. मी आतापर्यंत 4 ज्योतिर्लिंग गेले, आम्ही खूप लांबनं पाया पडलोय, पण पहिल्यांदा हा छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे नाही बोललं तरी त्र्यंबकेश्वर नंतर हा पहिला एक्सपिरियन्स एकदम मस्त होता. सकाळ सकाळ एकदम छानपैकी दर्शन झालं, पिंडीला हात लावायला भेटला छानपैकी असं प्रॉपर एकदम. हा हे पण बघ, तीर्थकुंड पण सगळं बघायचं, जेवढं आजूबाजूला ते सगळं कव्हर करणं जे तुम्हाला मी दाखवलं. घाबरू नका. आलो तर मित्रांनो आता पण पोहोचलोय भद्रा मारुती येथे. तर इथे दर्शन करू, इथे बघूया कसं काय असेल ते. इकडनं सरळ गेलं जे तुम्हाला इथे दिसतंय हे बघा, हे व्हाईटवालं ते आय थिंक मंदिर आहे. आणि इकडे मायामध्ये ट्रस्टीचं वगैरे असू शकतं आणि आजूबाजूला असे हॉटेल्स आहेत, असे जबरदस्ती लुटणाऱ्या गोष्टी आहेत. जर तुमच्यासोबत हे जे कुत्रे असतील याचे छोटे, तर त्या चुकून पण या गल्लीमध्ये येऊ नका. कारण का नाही बोलत तरी तुमच्या खिशाला 500 रुपयापर्यंत फटका बसू शकतो. तर सांभाळूनच आहे. काय कळत नाही, पण भुवनेश्वर ज्योतिर्लिंगपेक्षा यांची ट्रस्ट एकदम मोठी वाटते. बऱ्यापैकी एकदम मोठं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. काय का एवढं मोठं मंदिर बांधलंय. जर आपलं ज्योतिर्लिंगाची इथे पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे अशी, आणि पाहिजे तेवढा असा मोठा एरिया आहे जेणेकरून इथे लॉज बीज इन फ्युचर चांगले बनू शकतात. आणि इकडे आता चप्पल काढूया आणि आपण मंदिरात जाऊया. चला. मित्रांनो तुम्ही ज्योतिर्लिंगला आला तर पूर्ण पॅक वगैरे असेल किंवा आमच्यासारखा सीन झाला तर तुम्ही इथे बघू शकता. पे अँड यूज वॉशरूम आहे भद्रा मारुतीच्या इथे आतमध्ये. तुम्ही इथे येऊ शकता, पे करून तुम्ही वॉशरूम वगैरे सगळं यूज करू शकता. तर मित्रांनो आता हनुमानाचं दर्शन झाल्यावर आता आम्ही निघायला आलो आहे सरळ घरी निघतोय. परत जसं आलो तसंच निघणार आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगायचं विसरलो मी आलो कसं. ॲक्च्युली मी फ्रँकली सांगू, जर तुम्ही मुंबई वगैरे राहत असेल ना तर तुम्ही तुमची प्रायव्हेट गाडीच करून या. कारण का कसं आहे माहिती आहे, बस किंवा असं ट्रॅव्हल्सने वगैरे झालं खूप झंझटमारी आहे. एकदा तिकडनं ट्रॅव्हल्स करा, 1200-1300 रुपये घेतात. त्यानंतर ते संभाजीनगरला थांबणार, संभाजीनगरनंतर 3 ट्रॅव्हल चेंज करायचं, मग ते ज्योतिर्लिंगाच्या इथे पोहोचणार. पण नाही बोललात तरी जर तुम्ही असे कॉन्ट्रीब्युशन काढून समजा आलात पूर्ण फॅमिली किंवा ग्रुप असं कुठलं, तर ते तुम्हाला बेटर पडेल तुमची प्रायव्हेट गाडी. त्याच्याकरून काय होणार, समृद्धी महामार्गावरनं डायरेक्ट तुम्ही गेलात का डायरेक्ट तुम्ही संभाजीनगरमध्ये डायरेक्ट तुम्ही छत्रपती संभाजीनगर यांच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट एंटर होऊन जातात. कारण का तोच रोड सरळ नागपूरला गेलेला आहे. फक्त एवढंच आहे की टोल थोडा महाग आहे, काहीतरी 700 का 800 रुपये टोल आहे कारचा. तर तेवढं फक्त तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. पण एक आहे, रस्ता एकदम प्लेन सरळ आहे, बाकी काही नाही आहे. मध्ये हॉल्ट आहेत तसे बघायला गेलं तर. कारण मी खूप जणांचं ऐकलं की समृद्धी महामार्गावर हॉल्ट नाही आहे, बाथरूमची सोय नाही, हे नाही ते नाही. बट बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होत आहे, सगळं होणार, सगळ्या काही गोष्टी होणार. मी तुम्हाला रिकमेंड करेल जर तुम्ही भुवनेश्वर ज्योतिर्लिंगला आलात तर स्वतःची प्रायव्हेट गाडी करून या. आणि प्लस जर येत असाल, हॉलिडे असेल, ऑफ डे या कधी पण, आय थिंक रूम्स वगैरे भेटून जाईल. बट हॉलिडे असेल
तर नक्की रिझर्वेशन करून द्या, कारण का आमची हालत टाईट झालेली. ते माझं एक बरं होतं, मी मस्तपैकी निघतानाच अंघोळ करून निघालेलो. हे कोणी निघाले नव्हते अंघोळ बिंघोळ करून. मी प्रॉपर अंघोळ करून निघालेलो. माहीत नाही काय असं मनात आलं अंघोळ करून निघा, कुठेतरी चाललं, तर मी प्रॉपर अंघोळ करून निघालेलो. त्यामुळे मला काय एवढं टेन्शन नाही आलं. बोलले तिकडे झालं, लुंगी विंगी घातली आणि निघालो, असा प्रॉब्लेम आला. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.